मोरारजी पेठेतील हजरत खान चाळीत अनेक महिन्यांपासून दूषित पाणी 20 वर्षापूर्वी टाकलेल्या जलवाहिनी व ड्रेनेज लाईनमुळे समस्या वाढल्याचा संशय। शहरातील मोरारजी पेठ प्रभाग 7 परिसरातील हजरत खान चाळीत गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याची गंभीर तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार नळ सुरू केल्यानंतर सुरुवातीचा अर्धा ते पाऊण तास काळे कुट्ट दुर्गंधयुक्त आणि गटाराच्या पाण्याची मिसळ असल्याचं पाणी येतं। त्यानंतर पाणी काहीसं स्वच्छ होत असल्याने नागरिकांना बराच वेळ थांबून मगच पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी पाणी भरावे लागते। मुळात या भागात कधी 4 तर कधी 5 दिवसाड पाणी पुरवठा होतो। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार सन 2005 मध्ये हजरत खान चाळ परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्यात आली होती। त्याचवेळी ड्रेनेज लाईनच्या अगदी शेजारी अवघ्या 1 फुटाच्या अंतरावर 4 इंच व्यासाची पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्यात आली। कालांतराने या दोन्ही लाईन्स जीर्ण झाल्यामुळे किंवा गळती निर्माण झाल्यामुळे ड्रेनेजमधील दूषित पाणी पिण्याच्या जलवाहिनीत मिसळत असावा असा संशय नागरिकांनी व्यक्त केला। गेली जवळपास 20 वर्ष जुनी झालेली जलवाहिनी आणि ड्रेनेज लाईन आता पूर्णपणे बदलण्याची गरज असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। वारंवार तक्रारी करूनही या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी आसरा चौक परिसरात दूषित पाण्याशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या 2 महिलांच्या मृत्यूच्या घटनेनंतर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे सोलापूर शहरातील इतर भागात अशा प्रकारचं दूषित पाणी पुरवठा होतोय का याची महापालिका प्रशासनाने तातडीने तपासणी करून सर्व जलवाहिन्यांचं सर्वेक्षण करावं अशी मागणी होते। महापालिका संबंधित अधिकाऱ्यांनी हजरत खान चाळ परिसरातील जलवाहिनी व ड्रेनेज लाईनची तांत्रिक तपासणी करून आवश्यक असल्यास संपूर्ण पाईपलाईन बदलावी, नागरिकांना सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येते। दूषित पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्याची नागरिकांची मागणी। हजरत खान चाळ परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला काळे व दुर्गंधयुक्त पाणी आल्यानंतर काही वेळानं पाणी स्वच्छ दिसत असलं तरी ते पूर्णपणे सुरक्षित नसल्याची खात्री देता येत नाही। त्यामुळे पाण्याची रासायनिक तसेच सूक्ष्मजीवशास्त्रीय तपासणी करून त्यामध्ये हानिकारक जीवाणू, शिसे, आर्सेनिक किंवा इतर प्रदूषक घातक पदार्थ आहेत का याची खात्री करण्याची मागणी नागरिकांनी केली।